आज आपण बघणार आहे शेवळं कशी साफ करायची। शेवळं ही रानभाजी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारामध्ये येते। शेवळ्याला खाज असते म्हणून आपल्याला काकडं लागतात किंवा काही ठिकाणी बोंडाराची पानंही वापरतात। तुम्हालाही पालघर, वसई विरार, बोरिवली या ठिकाणी सकाळच्या टायमाला बाजारामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला कधीही मिळते। आता आपण याचं साल सोलून घेऊया। जितकी पण कवळी साल आहे ती आपण भाजीमध्ये वापरू शकता। हा तुम्ही बघू शकता पिवळ्या रंगाचा भाग, ही कुली आहे आणि ह्याच्याने भाजीला खाज येऊ शकते। तर ही आपल्याला फक्त काढून टाकायचं आहे। ही जर हाताला लागली तरीही खाज येऊ शकते। तर आपण पिवळा भाग काढून टाकूया व जो मधला कोंब आहे तो आपल्याला घ्यायचा आहे व साल। या भाजीला थोडीफार खाज येऊ शकते म्हणून या भाजीमध्ये काकडं किंवा बोंडाऱ्याची पानं व चिंच, कोकम अशा वस्तू वापरल्या जातात ज्याच्याने खाज येणार नाही। मधला कोंब व कवळं साल हे आपण घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात की हा कोंब आहेत त्याचे वेगळे वेगळे रंग आहेत, पिवळा, जांभळा, सफेदसर। तर आपले कोंब आणि साल आपण नीट धुवून घ्यायचे। धुवून झाल्यानंतर आपण ही बारीक बारीक कापून घेऊया। साल आपल्याला कवळीवालीच घ्यायचंय, काही जण घेतही नाही। आपल्या दोन्ही वस्तू कापून झालेल्या आहेत। आता एका टोपामध्ये पाणी घेऊन आपण ते 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊया। उकळवल्याने त्याची थोडीफार खाज कमी होते। चाळणीमध्ये आता त्याचं अधिक पाणी काढून घेऊया। आता ह्याची आमटी, सुकी भाजी किंवा कोलंबीची भाजीही बनवू शकतात। शेवळाच्या आमटीची रेसिपी चॅनलवरती अपलोडेड आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा।